बॉक्समध्ये असणं देखील तितकंच बंधनकारक असेल. कल्पेश कापसे आणि त्यांच्या जोडीला आपल्याला नीरज ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. सलामीची जोडी वाडेकर संघाची आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. हरिश्चंद्रजी ठाकूर साहेब जे सुनापाड गावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत. विनंती असेल साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. देसाई संघाचे 12th मॅन 12वा खेळाडू देसाई टीमचे. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. दोन्ही टीम्स देसाई संघाचं विशेष कौतुक करेल, कारण देसाई संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो वेळ दिलेली, त्या दिलेल्या वेळेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर आपल्याला पाहायला मिळतील वाडेकर संघ ज्याने उशिरा उपस्थिती दाखवली. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल याची नोंद करून घ्यायची आहे. अंपायर्स कॉल इज द फायनल कॉल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद आपण करून घ्या. देसाई संघ आपले 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर दक्ष नीरज आणि आपण पाहू शकतो कल्पेश कापसे जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला बॉल गोलंदाज तयार दक्ष हा बॉल ऑन साईडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. पाट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती सिरियस सगळी धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 0 धावा धावफलकावरती. दक्षचा पहिलाच बॉल 30 सर्राट आपल्याला पाहायला मिळाला. एकाने बीट केलं कल्पेशला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळते. 0 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 4 षटकांचा सामना, 3 धाव्यांची पेनल्टी वाडेकर संघाला इम्प्लिमेंट झाली आहे. यावेळेस वन्स अगेन आपण पाहू शकतो मैदानावरती तिने बीट केलंय. दक्षच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, तर कल्पेशच्या माध्यमातून लाईन वारंवार मिस केली जाते आणि डोकेदुखीचं कारण बनणारे पहिले 2 बॉल 2 चेंडूंवरती आपण पाहू शकतो दोन्ही निर्धाव. वन्स अगेन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र वाईट बॉल. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये आड आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल एकी आकड्यावरती. श्री गणेश झालाय. धावसंख्येचा धावफलकाचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. फटका सुंदर मिड विकेटच्या दिशेला सिंगल झाली आहे. कंप्लीट कार्पेटच्या 6 चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली एका धावेच्या साथीने धावफलकावर. धावा आपल्याला 2 पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन दक्षच्या माध्यमातून हा चेंडू फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दणदणीत खणखणीत षटकार. धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. नीरजच्या पाठमधून आलेला हा दमदार चौकार, टीमची दमदार षटकार आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. वन्स अगेन फटका सुंदर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती षटकार, मात्र या बॉलवरती आलेला हा खणखणीत चौकार.
बॉल वरती आलेला षटकार, त्यानंतर चौकार. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती नीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जरूर वाडेकर संघाला 3 धाब्यांची पेनल्टी आहे. समोर एक अप्रतिम असा संघ देसाई खेळतोय, मात्र कमबॅक करावा लागेल. मैदानावरती फुल टॉस बॉल जरूर पाहायला मिळतो. विशेप मध्ये उडवला गेला होता, सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिल्या षटकाचा वाजवी समाप्त झाला. आणि प्रथम बॅटिंग करत असताना वाडेकर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. या षटकाचा विचार केला पहिले 2 चेंडू चांगले आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर आलेला वाईट, त्यानंतर आलेली सिंगल. नीरज स्ट्राईक वरती होता, त्यानंतर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी, शेवटच्या बॉल वरती आलेली डबल. मैदानावरती डेफिनेटली कमबॅक करून देईल. चला देसाई संघ थोडंसं स्पीडअप करायचंय, वेळ वाचवणं फार इम्पॉर्टंट, फार गरजेचं आहे. बघा 12th मॅनला नाव माहिती नाहीये देसाई गावाच्या. रोनक आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया रोनकच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नीरज, बॉलिंग मार्कवरती बॉलर रोनक आपण पाहू शकतो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी रोनक या दुसऱ्या षटकामध्ये करतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावेंचं मागडं षटक हाताळलं तक्षणे. पहिले 2 चेंडू फार चांगले होते, मात्र त्यानंतर वाईट सिंगल 6-4 आणि त्यानंतर डबल. मिड विकेटच्या दिशेला सिंगल झाली 8. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 15. आता मी म्हणेल नीरजसाठी ही कसोटी आहे, कारण फील्ड खुली झाली आहे आणि हा खेळाडू अगदी कॅपशॉट सिलेक्शनसाठी ओळखला जातो. चौकारांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू पाहूया मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. धोक्याची घंटा असेल नीरजसाठी. मैदानावरती आपण पाहू शकतो फटका सुंदर आहे. चौकार किंगच्या बॅट मधून आलेला हा दमदार 4 धाव्यांसाठी चौकार. फटका सुंदर आहे वन्स अगेन. मिड विकेटच्या दिशेला सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो एकदा होईल 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 20 पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झाले.
कल्पेशची खेळी समाप्त झाली. मात्र आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर प्रथमेश. बावीस धावा धावफलकावरती, 22 ऑन द बोर्ड. बावीस धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाज देखील तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थगित पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला या षटकामध्ये आपण पाहू शकतो मोनिशच्या माध्यमातून पहिला बॉल जो अचूक टप्प्यावरती होता बॉलने फिनिश झालाय. पहिला बॉल हुकचा देखना स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर असतील. कॅच झाली कंप्लीट. मैदानावरती नीरजची खेळी होत असताना समाप्त. नीरज बॅक टू दी पवेलियन. पाहू शकतो कॅच झाली कंप्लीट. विकेटचं पतन झालं. 22 आकड्यावरती गडी गमावलाय दुसरा. कल्पेश भोईर नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. हव्या कल्पेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. खूप चांगली लढाई मैदानावरती केली जाईल यात मात्र शंका नाही आहे. एकीकडे वाडेकर तर दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. तो म्हणजेच आपण पाहू शकतो देसाई आतापर्यंत खूप चांगली कामगिरी विथ द बॉल देसाई संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली कंप्लीट. मैदानावरती अजून एक फलंदाज बाद फलंदाज कल्पेश भोईरची खेळी होत असताना समाप्त. कल्पेश बॅक टू दी पवेलियन. पाहायला मिळते आणि फिरकीचे जादूगर सातत्याने आपल्याला रेग्युलर क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. तसे 40+ क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. पाहूया अंडर 19 फॉर्मॅटमध्ये फिरकीचे जादूगर असतील की नाही.
फटका सुंदर आहे मिडविकेटच्या दिशेला, सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल मिडविकेटच्या दिशेला. ही एकदम कंप्लीट झाली आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील. त्या मात्र 23 या आकड्यावरती 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र तिसरं मार्गस्थ 4 चेंडूंचा खेळ झाला. कडप्याचा बॉल मैदानावरती, फॉलो थ्रू मध्ये रनआउटची संधी जरूर होती, मात्र आपण पाहू शकतो मैदानावरती बॉलची होत असताना समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळती आहे, ती म्हणजे गोलंदाज मोनिशच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह बॉलिंग मैदानावरती आत्तापर्यंत केली आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. बॉलची होत असताना सिंगलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो, जो मात्र समाप्त झालाय. आपण पाहू शकतो जो मात्र तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. आता या शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. शेवटचं षटक शिल्लक आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. यानंतरची मॅच उंबारडे विपक्ष प्रथम 11 सोनापाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन प्रथम 11 सोनापाडा आणि टीम उंबारडे. दर्शन या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया दर्शनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल, हा एक मोठा प्रश्न आहे. पाहूया मोठ्या प्रश्नाचे मोठे उत्तर मिळू शकतील का. मैदानावरती तयार गोलंदाज, त्यामुळे चेंडू नो बॉल पंचांचा इशारा येतोय. फ्रीटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. या षटकाचा विचार केला, या षटकामधला पहिला बॉल आला नो आणि फ्रीटचा बॉल असेल. होऊया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न, मात्र वाईट बॉल. पंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन. बॅटची एज, थर्डमॅन फाईन लेग चालेत बीट आणि बॉल निघून चाललाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा नशिबाच्या 4 धावेंचा चौकार. बघा विनंती असेल, जे आमच्या समोर जो मंडप आहे त्याच्या आतमध्ये जे प्लेयर बसलेले आहेत, आपण मंडपाच्या आतमध्ये बसायचं आहे. प्रथम 11 सोनापाडा या टीमचे ते प्लेयर आहेत. जर आपण आतमध्ये बसले नाहीत तर आपल्याला पॅनल्टीला देखील समोर जावं लागेल. स्ट्रिक्ट नियमांचं काटेकोरपणे पालन करायचे. त्रिमूर्ती आहे, जितू शेठ पाटील साहेब, योगेश शेठ पाटील साहेब आणि अनिश शेठ केने साहेब. नियम म्हणजे नियम. वाईट बॉल, आपण तरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती 32 आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये जितके सारे पॅनल्टीला इम्प्लिमेंट करत नाहीत तेवढे जास्त मी आता पहिल्या 3 मॅचेसमध्ये पॅनल्टी पाहिल्यात, त्यामुळे नियम अटी त्या फार वरती आहेत या स्पर्धेसाठी. यावेळेस फटका हवेमध्ये, फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. कॅच झाली आहे ड्रॉप मैदानावरती. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर असेल मैदानावरती. 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावेंच्या साथीने धावफलकावरती 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. आणि आतापर्यंत खराब गोलंदाजी मैदानावरती डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे गोलंदाज दर्शन यांच्या माध्यमातून. पहिला बॉल नो, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 चेंडू 2 वाईट आणि त्यानंतर 3 धावा टीमच्या टोटलमध्ये 8 झाल्या. हे डोकेदुखीचं कारण आहे मी म्हणेल देसाई संघासाठी, कारण पहिले 3 षटकं फार अप्रतिम होते. 24 धावा 3 षटकांमध्ये आल्या, मात्र त्यानंतर मैदानावरती थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर पाहायला मिळतो. रनआउटची संधी असेल. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेंच्या साथीने धावफलकावरती 37.
37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही जर विचार केला या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंवरती 7 ते 8 धावा आल्या. धावसंख्या 45 पर्यंत पोहोचली तर मात्र एक फायटिंग टोटल मैदानावरती डेफिनेटली पाहायला मिळेल. यामुळे चेंडू वाईड आहे. आपण दर्शी धाव टीमच्या टोटलमध्ये 8 टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 38. 38 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या शेवटच्या अखेरच्या निर्माणीच्या स्लॉग ओव्हरच्या डेथ ओव्हरच्या हाणामारीच्या षटकामध्ये. तिथे दर्शन आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल दर्शन यांच्या माध्यमातून. यावेळेचा चेंडू मिस टाइम जरूर आहे. फाईन लीगच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्यांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 40 पाहायला मिळतील. 40 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक झालेला आहे आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंमध्ये महागडी गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता मैदानावरती. आपण पाहू शकतो व्हाईट बॉल आणि त्यावरती फलंदाज बाद झालेत. विकेटचं पतन झाले. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेशची इथे खेळी होत असताना समाप्त. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. विकेटचं होत असताना पतन आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. श्रेयस श्रेयस न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटची एज आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती केला जाईल आणि मैदानावरती आपण पाहू शकतो इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. हळूहळू आरामात मित्रांनो रनिंग बिटवीन द विकेट करा. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 43 या आकड्यावरती. 44 धावांचं लक्ष्य. 44चं टार्गेट मैदानावरती देसाई या संघासाठी असेल. 4 षटकांमध्ये 44 धावा बनवायचे. उमाडे संघ आणि प्रथम 11 सोनापाडा दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा. आपण पाहू शकतो वसंत झिप्रिया पाटील जे देसाई गावचे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. तसेच हरिश्चंद्रजी ठाकूर साहेब जे सोनापाडाचे समाजसेवक आहेत. या 2 मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह सौजन्य झालं. या दोन्ही मान्यवरांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक आभार. देसाई गावचे उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय वसंत शेठ झिब्रा पाटील साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज मोमेंटो लाभलेत. सन्मान चिन्ह लाभलेत असे आमचे वसंत शेठ झिब्रा पाटील साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. कॅमेरामॅनला विनंती कॅमेरा रोल करायचा आहे आमच्या व्यासपीठाजवळ.
शुभ सन्मान केला जातो या व्यासपीठावरती, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह सौजन्य लाभले असे वसंत झिपऱ्या पाटील साहेब, तसेच सुनापाडा गावचे उद्योजक समाजसेवक हरिश्चंद्रजी ठाकूर सरांचा देखील आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिश शेट केने साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतोय. ते म्हणजेच आमचे या स्पर्धेचे लाडके मान्यवर आणि मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. याचं देखील मनापासून आणि हार्दिक हार्दिक आभार असेल. चला स्पीडअप करायचं आहे. 44 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच वाडेकर संघाच्या माध्यमातून देसाई या संघासाठी मैदानावरती 44 टार्गेट देसाई संघासमोर. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं सध्याच्या स्थितीला फार महत्वाचं आहे. फिल्डिंग लावून घ्यायची लवकरात लवकर. टीम वाडेकर फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती असेल लवकरात लवकर ही मॅच सुरू करायची आहे. टीम वाडेकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. कल्पेश भोईर या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी दाखल झाली आहे जीत आणि ऋषी. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. देसाई विपक्ष वाडेकर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. देसाई गावाचा विचार केला तर देसाई गावाला देखील क्रिकेटचा फार मोठा वारसा आहे. दुसरीकडे वाडेकरचा विचार केला, वाडेकरला देखील क्रिकेटचा फार मोठा वारसा आहे. दोन्ही गावाचे जे रेग्युलर क्रिकेटर आहेत ते फार मोठे खेळाडू आहेत. दोन्ही टीम्सकडे 40+ चांगले संघ आहेत. आणि आता अंडर 19 फॉर्मॅटमध्ये हे दोन मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वाडेकर संघ कशाला टाइमपास केला जातोय? मॅच सुरू करा चला लवकर, भरपूर झाला. पहिलाच बॉल आपल्याला चांगला पाहायला मिळतोय.
डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 0. ज्यावेळेस पहिल्या षटकाची समाप्ती होईल आम्ही 3 धावा पेनल्टीच्या ॲड करू, इम्प्लिमेंट केल्या जातील देसाई या टीमच्या स्कोर कार्डवरती. आडव्या पट्ट्याने फटका सुंदर आहे. नीरजच्या माध्यमातून फिल्डिंगला जवाब. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल देखील आणि 2 धावा मैदानावरती सहज रीतीने कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील बघता बघता दोन्ही आकड्यावरती. 44 धावांचं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. पहिला बॉल, त्या पहिल्या बॉलवरती आपण पाहू शकतो फलंदाज बीट झाले. सुमितजी पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. सरांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मला वाटतंय मागच्या वेळेस ज्या वेळेस आलो होतो सुमित दादाचा एक संघ होता, सुमित दादांनी देखील पैसे लावले होते. पिसवली आहे. असा भाऊ प्रत्येकाला पाहिजे. जी तुला मिळालाय, जी तू शेट की मजा आहे. यावेळेसचा बॉल कट करायचा प्रयत्न जरूर होता. थर्डमॅनचा खेळाडू जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेली सिंगल आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 3. जितू शेठ पाटील साहेब, योगेश शेठ पाटील साहेब आणि अनिश शेठ केने साहेब यांचं आयोजन आहे. प्रत्येक गोष्टीचा आनंद दिला जाईल तुम्हाला. धावफलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. यावेळेस फटका सुंदर आहे. स्वीपर कव्हरच्या दिशेला कॅच देखील कंप्लीट होऊ शकली असती. फटका सुंदर जरूर होता, मात्र मैदानावरती एलिव्हेशन जास्त या चेंडूला मिळालं आणि तत्पर एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील 4 आकड्यावरती. फटका सुंदर आहे ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा दमदार रुबाबदार षटकार. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 10 पाहायला मिळेल. 3 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट केली गेली आहे आणि टीमची टोटल धाव फलकावरती 13 अशी आपल्याला पाहायला मिळेल. यस डीजे. ओम शेलार ज्यावेळेस गोलंदाजी करायला येतील त्यावेळेस ओम शेलार यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. साईदादा शेलार यांच्या माध्यमातून जर विकेट अटी कंप्लीट झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश कापसे आपल्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. कामगिरी या दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश यांच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती होत्या, त्यानंतर 3 धावांची पेनल्टी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला कल्पेश पाहायला मिळतील. पाहूया कल्पेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मैदानावरती ते तयार आहेत. चला कल्पेश, फील्ड लवकरात लवकर सेटअप करून आपली ओव्हर समाप्त करायची आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. उंबडे आणि सोनापाडा दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा.
यावेळेस फटका सुंदर आहे, लाजवाब स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील, फक्त बनतील दर्शक. आणि बॉल निघून चालला मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला 19 पाहायला मिळतील. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती. कल्पेश कापसे विरुद्ध खेळलेला हा स्ट्रोक आपल्याला एक्झिक्युशन खूप चांगला पाहायला मिळतोय. मैदानावरती वन्स अगेन आपण पाहू शकतो सिंगल झाली कंप्लीट. अडीच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली फील्ड पाहायला मिळेल. तोपर्यंत घेतलेली सिंगल टीमची टोटल धावफलकावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावाच्या मात्र धावफलकावरती असतील आणि षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला जो मात्र मार्गस्थ आहे आपण पाहू शकतो. दुसरं या षटकामध्ये जर विचार केला तर आपण पाहायला मिळतील ते मात्र फलंदाज होतील. 5 विकेट्स होत असताना पतन कल्पेश कापसेला इथे विकेट प्राप्त झाली आहे. फलंदाज बाद. कल्पेश कापसेच्या या फिरकीच्या जादूगिरीमध्ये फलंदाज बीट झाले. यावेळेस वन्स अगेन मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. सिंगल झाली आड. एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 21. 21 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकामधील. आणि गोलंदाज कल्पेश वन्स अगेन रेडी ऑन द बॉलिंग मार्क. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. फ्लाईट केलेला बॉल मिड विकेटच्या दिशेला नीरजच्या माध्यमातून झालेली मिसफिल्ड आणि त्यावरती 2 धाव्यांची मोहर होती. 2 धाव्यांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23. 23 धावा धावफलकावरती ॲड. रौनक आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे ऋषी. ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. व्हाईट बॉल. अवंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8. टीमची टोटल 24. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 13 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. यावेळेस सुखचा देखण्या स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज ऋषी बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती दक्ष आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावरती 2 गडी बाद झाल्यानंतर 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. बघा यानंतर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे की जर प्राइज लावायचा असेल तर मात्र आधी प्राइज जमा करावा लागेल आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्यूट केला जाईल याची नोंद करून घ्यायची आणि प्राइज जो मात्र पुकारला जाईल.
दक्ष आणि रोनक ही जोडी मैदानावरती 12 चेंडू 20 धाब्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती नीरजला आपण पाहू शकतो. पाहूया नीरज कशा प्रकारे कामगिरी करतील या तिसऱ्या षटकामध्ये. बॅटिंगच्या जोरावरती खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. नीरजच्या बॅट मधून जवळपास 2 चौकार, 1 षटकार, 1 डबल आणि 2 सिंगल. पहिल्याच बॉल वेगवान आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. 11 चेंडू 20 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम देसाई संघासाठी. यावेळेस चेंडू वाईड असेल. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये 8. टीमची टोटल 28. 28 धावा धावफलकावरती असतील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती, 9 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानावरती देसाई संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सुंदर आहे मिडविकेटच्या दिशेला. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला तिसरं मार्गस्थ आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाईल. यावेळेस फटका सुंदर फाईन लेगच्या दिशेला झालेली मिस्टेक. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती. 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आणि यानंतर शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही टीम्स 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. त्यापैकी 2च मॅचेस झाल्यात. ही तिसरी मॅच आहे. अजून आपल्याला जवळपास 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत. ही मॅच सोडली तर त्यामुळे कदाचित दुसरा राऊंड 2 षटकांचा देखील खेळवला जाईल. फटका सुंदर आहे. इथे फॉलो थ्रू मध्ये जजमेंटची संधी होती. रनआउटची संधी आहे मात्र मैदानावरती सिंगल झाली आहे कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती 33 पाहिला. सहा चेंडू 11 धाव्यांची गरज आहे.
6 चेंडू आणि 11 धाब्यांचं समीकरण मैदानावरती असेल. सहा चेंडू आणि 11 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज देखील तयार गोलंदाजी ट्रॅकवर. या शेवटच्या षटकामध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया प्रथमेश कशा प्रकारे कामगिरी करतात. यावेळेस कटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. थर्डमॅनचे फिल्डर झाले बीट आणि चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खणखणीत चौकार. 4 धावा. मिळतोय 5 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण असेल मैदानावरती. ते म्हणजेच आपण पाहू शकतो टीम देसाईसाठी. पाचची एज फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहू शकतो 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 4 चेंडू कंपल्सरी 7 धावा बनवणं हे फार गरजेचं असेल. एसटीच आहे. चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 4 चेंडू 7 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो देसाई संघासाठी. एक मोठा फटका फार महत्वाचा आहे. 4 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला, सिंगल डबलची गेम झाली. या मॅच मध्ये डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र बॅटिंग करत असताना देसाई संघ जो मात्र विजयाचा शिलेदार बनेल. मात्र त्या व्यतिरिक्त एखादा डॉट बॉल, एखादा मोठा फटका येऊन द्यायचं नाहीये. ते म्हणजेच वाडेकर संघासाठी हा इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश आहेत ज्यांनी आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. चुकार खाल्ल्यानंतर विकेट. आता हल्लेला हा व्हाईट बॉल. 4 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये देसाई संघ शिरकाव करेल आणि एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करायच्या आशा आपल्याला पाहायला मिळतील. वाडेकर संघाच्या पल्लवीत होतील. यावेळेस मोठा फटका ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये फिल्डर. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच देसाई संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम देसाई. हार्ड लक, टफ लक. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी वाडेकर संघ खूप साऱ्या शुभेच्छा.